अजून काय नवीन रोड आहे, पुसेगाव मधनं आपण चाललोय. काय नसते हे आपल्या दिसतोय ना तिथे मच्छी बाजार आहे आणि इथे सगळं अरूणच गणपती बाप्पाचं दर्शन देते बघा. बोलाय मामा लादलेत आणि आमचे मामी लावणी केली जाते. हे बघा इकडे भात लावलेला इकडे. हा काय जबरदस्त वॉटरफॉल येतो बघा. गाव माझा आजोळ वैगाव घसरगुंडीतनं पार होत फुले मगाशी धबधबा हा ओढा आहे. 2 दिवस वाटलं ना आपण राहायला येऊचे आणि व्यवस्थित पहिला फवारा बघूया ना. आपण त्या व्ह्यू वर पोहोचलेलो आहे. 2 जण या आपण पोहोचलोय. जबरदस्त असा धबधबा आहे. धबधबा नाही हा, हे डॅमचं पाणी फवारा आहे. फवारा तो फवारा कसा निर्माण झाला ना हे मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवेन हा फवारा कसा आहे. आशू येस काय तुला माहिती इकडे आमच्या इकडे बलकवडी डॅम वरती बघायला फवारा नजारा कळेल तुम्हाला. ते आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत. आता पुढच्या 1 मिनिटात आपण तिथे पोहोचतोय. मी तुम्हाला दाखवते आता 1 नंबर असा व्ह्यू. म्हणजे ह्याच्यासाठी खूप लोक आपल्या या गावी येतात. वैगावातून आपल्याला जायला हा रोड आहे. वैगावातूनच येऊ शकतो आपण. मुरुम साईडला जायचा जो रोड आहे बलकवडी साईडला त्याच रस्त्याने खाली यायचं आहे आपल्याला. मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा हे जे धुकं दिसतं ना तुम्हाला धुकासारखं धुकं ते धुकं बिलकुल नाहीये. हे धुकं नाहीये, हा फवारा आहे ऍक्च्युली. त्याचा फोर्स तुम्ही बघू शकता. काय बाप रे, ते बघा ना किती लांब आणि उंच पर्यंत तो उडतोय फवारा. अक्षरशः मी आली इकडे तर मी भिजते त्या माझ्या अंगावरती. म्हणजे बघा मी दाखवते तुम्हाला. आम्ही स्वतः भिजतोय बघा. आपल्या अंगावरती पाणी येते की नाही, आमच्या अंगापर्यंत पाणी येत आहे. म्हणजे विचार करा हा फवारा किती उंच आहे. हे बघा मस्ती झालेली आहे बघा. फवाऱ्यामध्ये भिजायला भिजतायत सगळे. तो बघ केवढ्या उंचावरती उडतोय हा फवारा. आशूची मजा बघा. ही बघा ये साईडला या गाडी समोर अपोजिट बघ काय हा पूर्ण फवारा आहे. हा पूर्ण फवारा अक्षरशः त्याच्या समोर आहे ना फवाऱ्याच्या त्या साईडला एक म्हणजे असं त्यांचं ऑफिस आहे किंवा काय असं म्हणता येईल ते बांधलेलं कार्यालय बिल्डिंग सारखं आहे. तिथे सगळे इलेक्ट्रिक म्हणजे त्यांची बटणं वगैरे वीज निर्मितीचं ते पूर्ण आहे बिल्डिंग. ते बघा ना असं बघू शकता. असा थरारक धबधबा आहे. धबधबा नाही सॉरी, हा आहे आपला फवारा जो की एक पाईप आहे. तो कॅनलचा पाईप आहे जो पाणी पुढच्या गावांना पुरवठा करण्यासाठी सरकारने बसवला होता. त्याला एक झाकण लावलं आहे आणि त्याचे काहीसे असे स्क्रू आहेत ना लोक लूज करतात. म्हणजे ते लोकच लूज करतात आणि त्या होल्समधनं उरलेल्या होल्समधनं जे पाणी येतं ते म्हणजे हा फवारा आहे. म्हणजे हा मानवनिर्मित फवारा आहे. फुल अशी भिजली आहे मी ऑलमोस्ट. हा पाठी बघू शकता मस्त नजारा आहे. मी फुल भिजलेली आहे. तर मी जाते पुढे जास्त भिजण्यापेक्षा. हे आपले आहेत 3 दरवाजे. तिन्ही खोललेले आहेत. म्हणजे आपलं धरण ओव्हरफ्लो होऊन चाललेलं आहे म्हणून आज तिन्ही दरवाजे खोललेले आहेत. जेव्हा आहे ना हे दरवाजे कंट्रोल नाही ना करत पाणी तो बोगदा खोलतो. हे बघा समोर धुक्यांची चादर. दुपारचे 3:30-4 वाजलेत तेव्हाही धुक्यांची चादर बघा. आणि हे आहेत आपल्या धरणाचे 3 दरवाजे. धरण ओव्हरफ्लो होऊन चाललंय आणि आपले 3ही दरवाजे
ओपन केलेले आहेत. म्हणजे हे पूर्ण ओव्हरफ्लो होऊन चाललेले आहे धरण. बघू शकता पाण्याची पातळी केवढ्या वरपर्यंत आलेली आहे. जीच काही महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी हेच धरण आटलं होतं. म्हणजे बघा पाऊस केवढा पडला जेणेकरून पूर्ण धरण ओव्हरफ्लो व्हायला लागलं. पूजाचा जन्म झालेला आहे. गोळेवाडी धरण हे धरण नवीन बांधायचं होतं तेव्हा पूजाचं इथे गाव होतं. त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला आता घेऊन जातो त्या साईडला पूजा तिथे माझं घर होतं. तिथे जन्म झालाय पूजाचा. पहिलं घर होतं तिकडे. मग इथं आहे ना पुनर्वसित करून पलटणमध्ये जागा दिली, जमिनी दिलेत त्यांना. तुम्हाला त्या साईडला कोपऱ्यामध्ये दाखवतो. त्या साईडला पूजेचं एकदम बरोबर कोपऱ्यावरती पाण्याच्या एकदम टोकावरती पूजाचं घर होतं. म्हणजे माझ्या घराचा असा व्ह्यू होता ना की माझी जे घर आहे त्याच्या तिन्ही बाजूने धरणाचा व्ह्यू होता. असं माझं घर होतं. मी काहीच वर्ष झाली म्हणजे 10-12 वर्ष झाले असेल. 10-12 वर्ष झाले असेल मी फलटणला आले. त्याच्या आधी मी गोळेवाडीलाच राहायचे. तर आपण फायनली येऊन पोहोचलेलो आहे धोम पलकवडी धरण गोळेवाडीमध्ये. याची निर्मिती झालेली आहे 1996 मध्ये आणि माझा जन्म आहे 1994चा. 28 वर्ष झाली हे धरण बांधलेलं. म्हणजे मी जन्म आलेली त्याच्यानंतर 2 वर्षांनी धरण चालू झालेले बांधकामाचं. माझा जन्म इकडचाच आहे त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट धरण गावाला आल्यावरती बघितलंय कसं बांधलं गेलं आहे कसं नाही. तसं मला कळत गेलं. धरणामध्ये ना 3 गावं गेलेली आहेत. गोळेवाडी, गोळेगाव, जोर आणि अजून एक उळूम तर जास्त करून पूर्णच गेलेलं आहे उठून. बाकी गोळेवाडी आणि जोरवाल्यांनी पण अर्धी लोक पुनर्वसन करून गेलेले तिकडे राहायला. अर्धे लोक जिथे आहेत तिथेच आपल्या गावात राहिलेले आहेत. तिथेच आपल्या गावात राहिलेले आहेत. कसं वाटलं कुणाल? तू मला असं वाटतं पावसाळ्यात पहिल्यांदा आला असेल ना आपल्या गावी? हो पहिल्यांदा झालोय. जबरदस्त पावसाळ्यातला. इथे पण फलटणला पण बलकवडी धरण, डोम धरण. तुला किती आवडलं गाव आपलं? कुठचं आवडलं? हे गाव दोन्ही गाव आवडली. आपल्याला दोन्ही गावांमध्ये राहायचे. तुझं सगळ्यात जास्त आवडलेलं गाव कोणतं? माझं गोळेवाडी. गोळेवाडी दोन्हीकडे. फलटणला पण गोळेवाडी आहे, वाईला पण गोळेवाडी आहे. दोन्ही गोळेवाडी. आणि वैगाव काय? वैगाव पण आहे. मध्ये वैगाव लागतच ना रस्त्यात. ते तर मेन आहे. वैगाव भेटत. मग वैगाव पार करून वैगाव आया मामा का वडापाव नहीं खाया तो क्या खाया? मॅकडोनाल्ड मामा. मस्त पैकी. आता दाखव आपण जवळून. तुम्हाला आता जवळून धरण दाखवतो. हे बघा पातळी. बापरे. अजून तरी एक हे बाकी आहे. फुल भरलेलं आहे धरण. फुल. काहीच कमी नाही. पूर्ण धरण भरलेलं आहे बघा. आणि हेच ते धरण आहे त्याच्या 1-2 महिन्याआधी गोकर्णेश्वराचं मंदिर पाण्यातून बाहेर आलेलं जेव्हा धरण आटलं होतं तेव्हा. आणि गोळेगावातून धुरेश्वराचं मंदिर. तर हेच आपलं धरण आहे. गोळेवाडीमध्ये गोकर्णेश्वराचं मंदिर होतं ते. आपल्याला नाही यायला मिळालं गोकर्णेश्वराचं दर्शन घ्यायला पण आपण आता आलोय. आणि आता देऊळ पूर्णपणे परत पाण्यात गेलेलं आहे. त्या टोकावरती तिकडे माझं घर आहे जुनं. मी आता तुम्हाला तिकडे माझ्या घराच्या साईडला घेऊन जाते. मला मगाशी सांगितलं तिकडे जे गोकर्णेश्वराचं मंदिर होतं ते पाण्याखाली गेलं. धरण बनलं त्याच्यानंतर. तर त्यानंतर गोकर्णेश्वराचं मंदिर खाली पाण्यात गेल्यानंतर गाववाल्यांनी हे मंदिर बांधलं. आणि आता गोकर्णेश्वराला दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला या मंदिरात यावं लागतं. गावाच्या एंट्रीलाच आहे. समोरून मी दाखवते. देऊळ बंद आहे आता. आणि हेच आहे आता सध्याचं गोकर्णेश्वराचं मंदिर जे पाण्यात
पाण्यामध्ये जे गेलेलं ते कुठे होतं नक्की? कोकणेश्वराचं मंदिर कोणत्या दिशेला होतं? ते त्या साईडला होतं जिथे माझं घर आहे ना, ओके. त्या दिशेलाच खालती असं होतं कोकणेश्वराचं मंदिर. ते तिथून आता काढलंय आणि आता इथे बसवलंय. इथेच होतं, इथेच म्हणजे हा जो ब्रिज आहे ना त्याच्या त्या साईडला, लेफ्ट साईडला तिथेच. आता त्याची पुनर्निर्मिती केली इकडे. तर हे आहे आत्ताचं कोकणेश्वराचं मंदिर. हे बघा समोरून आपल्याला केटस पॉइंट दिसता व्ह्यू दिसतोय, म्हणजेच एलिफंट पॉइंट. हे बघा. आणि इथूनच ह्याच्या बाजूचा जो डोंगर आहे ह्याच्या डोंगराच्या मागेच आहे, तो आहे क्षेत्र महाबळेश्वर. बघा वरतून दिसेल तुम्हाला, तो आहे क्षेत्र महाबळेश्वरचा डोंगर. म्हणजे आपल्या गावाला दोन्ही हे डोंगर जॉईंट आहेत, केटस पॉइंट आणि क्षेत्र महाबळेश्वर. पहिली जुन्या काळातील लोक पायी वाटेनेच असे क्षेत्र महाबळेश्वरला महाशिवरात्रीला दर्शनाला जायचे आणि अजूनही ती लोक तसेच जातात. फक्त पावसाळ्यात रान वाढतं पावसाच्या पाण्यामुळे. हे बघा धरण बघू शकता तुम्ही किती वाढले, बापरे केवढं पाणी झालंय. म्हणजे काही महिन्यांपूर्वी हेच धरण आटलं होतं फुल सपाटी, आणि आज बघा तेच धरण कसलं भरलेलं आहे बघा. आज ते भरले म्हणून त्या धरणाचे दरवाजे ओपन केलेले आहेत. तर फायनली आपण वैगाव आणि गोळेवाडी हे दोन्हीही गावं पाहिलेली आहेत. पाऊस असल्या कारणामुळे जास्त आपण बाहेर नाही पडू शकत आणि जास्त आपल्याला एक्सप्लोर नाही करता येत, त्याने खूप वेळ कमी आपल्याकडे. आपल्याला परत आपल्या गावी जायचं फलटणला, त्याच्यामुळे आपण सध्या तरी एवढंच व्हिडिओमध्ये दाखवू शकलो आहे. जर आपल्याला परत येण्याचा योग झालाच गोळेवाडीला तर आपण प्रॉपर त्याचे म्हणजे इकडे जे हॉटेल्स वगैरे आहेत त्याचेही व्यवस्थित व्हिडिओज काढू आणि काही अशा अजून जागा आहेत दाखवण्यासारख्या त्या मी दाखवेन. तुम्हाला कसं वाटला पूजाचं गाव नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला. आणि जेव्हा मी नेक्स्ट टाइम येईल ना त्या टायमाला मी तुम्हाला माझ्या घराची जागा नक्कीच तिकडे दाखवेन. आता तिथे जाऊ शकत नाही कारण की तिकडे खूपच असं पाऊस आणि पाणी खूप भरलेलं आहे धरणाचं, त्यामुळे. मग आपल्याला ना हळूच मोर दिसलेला आहे, आपण बघूया. आपल्याला मोबाईल मध्ये कॅप्चर करता येतो. एक कुठे दिसतोय? आपल्याला मोर दिसलेला आहे, मला नाही दिसला पण ह्याला कुठून दिसला काय माहिती. कुठे तुला कुठे? हा मोर नाही, हा लांडोर ऍक्च्युली. ही लांडोरी आहे बघा. बघा तुम्ही लांडोरी बघू शकता पूजाच्या गावाला. हे बघा चालली आहे ती लांडोरी आहे. हे बघा गेली ती, आपल्याला बघून पळालेली आहे. असे पावसाळ्यात मोर इथे खूप पाहायला मिळतात. आता माझ्या व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसेल की नाही दिसेल माहित नाही, पण दाखवायचा प्रयत्न करतोय पण नाही दिसत आहे, खूप लांब आहे. बघा 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 पळत गेली बघा, पळत गेली बघा लांडोरी. हे बघा, हे बघा पळत जाते. वाव. चला आपण आज जाऊया, खूप पाऊस पडतोय. हा जो समोरचा पोर्शन आहे ना तिथे माझं ऍक्च्युली खरं घर होतं जुनं. हा बघा हा जो पोर्शन आहे ना समोरचा, जिथे माझं बोट ते झाड दिसतंय ते झाड, तिथे माझं घर होतं जुनं, जिथे माझा जन्म झालाय. म्हणजे विचार करू बघा तुम्ही, माझं तिथे घर आहे, मला तिन्ही दिशेने धरण दिसतंय एवढ्या जवळ माझ्या. म्हणून आम्हाला पुनर्वसन म्हणून दुसरीकडे जागा भेटली आणि आम्ही तिकडे गेलो राहायला.
हे बघा इतकं सुंदर गाव आहे ना. कसं मी विसरू शकते हे गाव, कसं मी विसरू शकते माझं हे गाव जिथे माझा जन्म झालेला आहे. मुंबईला आपण पिंजऱ्यामध्ये मोर बघितले असेल, पूजाच्या गावामध्ये असेच मोर फिरत राहतात कितीही. आता आम्ही जागेवरती 2 बघितले, त्या दिशेला आम्ही 4 होते, पाठच्या दिशेला 3 होते. ते 3 ते कॅप्चर करता आले नाही. हे आता 2 दिसलेले तर पटकन हळू टपक्या पावलाने आलो आणि हळूच कॅप्चर केले. इतकं सुंदर गाव आहे ना की असं वाटतं की राहावं इथेच. पण आता काय करणार, आपण मुंबईची माणसं, आपल्याला मुंबईला परतीला जाऊन काम करायचं असतं. पगार म्हणजे आपल्याला जेवण. तर आपल्याला आता कसं सांगू, गाव कितीही आवडलं तरी आपण गावाला जास्त राहू शकत नाही, कारण आपण मुंबईची माणसं आहे. पण आपण थोड्यातला थोडा वेळ काढून आपण आपापल्या गावी गेलं पाहिजे. ही जी सुंदरता आहे ना ती गावातच आहे, आपल्याला शहरात नाही बघायला मिळत. आपण दगदगीच्या आयुष्यात जगतो, तर थोडासा का होईना आपल्या बॉडीला रिलॅक्स म्हणून आपण आलंच पाहिजे आपल्या गावी. आणि थोडे 2-3 दिवस का होईना कुठेतरी गेलं पाहिजे आणि माइंड फ्रेश होऊन परत रिफ्रेश होऊन कामाला सुरुवात केली पाहिजे. तर हा होता आमचा या टायमाचा रिफ्रेशमेंटचा टाईम, जो मी माझ्या गावी काढला. पावसाळ्यामध्ये मेन सीझन पाहिलं. तर हा ब्लॉग लवकरच तुमच्या जवळ येईल. तुम्ही हा पूर्णपणे पहा आणि जर तुम्हाला आवडला तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि आता आम्ही इकडनं निघतोय, कारण की आपल्याला परत लवकर पोहोचायचं आहे फलटणला. इकडनं मामाकडे जाणार, मम्मी थांबली आहे, तिला पिकअप करणार आणि आपण निघणार. बाकीचं मी तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावरती आणि निघाल्यावरती सांगते. बाय बाय. बोल नको काय. हे बघू शकता तिथे ओढा, आपण याच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेला तो ओढा किती छोटा होता. खूप कुठला होता? धुमाळवाडीचा ओढा, वॉटरफॉल ओढा. बघा ओढा एकदम जबरदस्त आहे. बघा हा असा हा जो ओढा आहे ना, तुम्हाला दाखवतो. या साईडला कसा वाघ येतो ना ते तुम्हाला दाखवतो. इकडे बघा हा पूर्ण वरतून असा वरतून तो वाहत खालपर्यंत येतो बघा. आणि हा इथून आता गेला असा. ऍक्च्युली हा जो हे आहे ओढा, हा ओढा इतका जोरात आणि फोर्सने वाहत गेलाय ना की हा अक्षरशः रस्ता वाहून गेला होता पाण्यात. हा परत तो गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून हा रस्ता परत बनवलेला आहे. हा बघा, म्हणजे विचार करा इथे पाऊस किती पडतो, अक्षरशः ओढा रस्त्याच्या रस्ते घेऊन वाहत जातो. हे बघा आपली चिल्लर पार्टी वड्यात भिजायला गेलेली आहे. ही बघा अशुची काही नाटकी झालेली आहेत. मस्त असा धबधबा आहे. ए पण्या नको जाऊ. बघितलंय. तर आता आपण निघालेलो आहे सगळी ट्रिप सगळ्या मावशांकडे काकांकडे जाऊन. हिला बघितली असेल तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये. पाठलागच करते आमच्या बरोबर. आता हिला पार्सल घेऊन चालले आम्ही फलटणला. फलटण कसं आहे तुम्हाला दिसलंच असेल मागच्या ब्लॉग मध्ये, आणि ह्या ब्लॉग मध्ये परत नीट एक्सप्लेन करून दाखवेल पूजा दीदी तुम्हाला. उद्या हिला धरणावर घेऊन जाणार आहे आम्ही. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणून आम्ही हिला घेऊन आलो. ऍक्च्युली हिला व्हिडिओ घेण्याचे मागचं कारण आहे ऍडव्हर्टायझिंग खूप चांगले करते. बडबडी आशे. आणि तिला थोडं पण असं तोंडावर चेहरा रडू येत नाही. भावाला सोडून आले, भाऊ घरी रडतोय, आमचा माणूस घरी राहिलाय. कारण की तो पण आला असता पण त्या आठवड्याभर शाळेतच नाही गेले. मध्ये यायला लास्ट जराशी समजू शकता. जरा पाठी बघा त्या नाही येते ती ब्लॉग मध्ये, समजून घ्या तुम्ही. दिसली बघ. थोडस बारकिंचीच दिसला असेल चेहरा तिचा. दोघं ते गाडी चालवते ड्रायव्हर तो तिचा मुलगा आहे आणि म्हणजेच माझा आत्ते भाऊ आणि साईडची आत्ते आहे. तर ते काही जास्त बोलत नाहीत, जाऊ द्या, समजून घ्या त्यांना जरासं. इट्स ओके. हे आम्ही फक्त मागचे बसलोय, ते बोलणारी माणसं आहेत. ती माणूसकीच नाही, त्यांना माणसंच नाही ती. तुला खरं कारण कशाला घेऊन चालले आपण फलटणला, हिला आत्ता का आलेलं आहे कारण की काल ती झाडं तोडलेली होती सचिन आणि पूजाने. आज हिला सेट करायला घेऊन चालले सगळी झाडं व्यवस्थित. म्हणजे आमच्या आशूला कामाला घेऊन चाललेत सगळेजण.
बोलत होता ना काय बघू इथं जरा पाय बघ बोलते डोकं दुखायला लागलं. एवढी बडबड केले आम्ही की आमचं डोकं दुखायला लागलं आता. ब्लॉग मध्ये आलेलं आहे. आशूची सेवा करताना बाबा माझा व्हिडिओ. लाडकी आहे आमची, काय पण झालं तरी. म्हणून फिक्स आहे आता पुढच्या वर्षी लग्न. ए गप्रे. काय बाया 2 वर्षात आहे ना आपला